सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलच्या टँकर पलटी झाल्यानं मोठा स्फोट. बीडच्या मांजरसुंबा घाटातली घटना. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट. लवकरच निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याची ठाकरेंची माहिती. वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. विदर्भ हा महाराष्ट्राचाच, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नाही, ठाकरेंनी सुनावलं. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भडकले. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आदेश. मध्ये देशात 2 टप्प्यात होणार जनगणना. जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर. आणि अंदमानमध्ये वीर सावरकर यांच्या पुतळ्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मंगेशकर कुटुंबही उपस्थित. सागरा प्राण तळमळला या गीताला 115 वर्ष पूर्ण. देशात 2027 मध्ये जनगणना करण्यात येणार आहे. 2 टप्प्याची जनगणना केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर करण्यात आलं. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस शहर कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टेंनी राजीनामा दिलाय. त्यांनी भाजपात पक्षप्रवेश करत पालिकेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. मावळ तालुक्यातील विकास कामांसाठी आमदार सुनील शेळकेंनी निधीची मागणी केली आहे, तर त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. भाजप पक्षसृष्टीला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा विसर पडल्याचं वक्तव्य लक्ष्मण यांनी केलंय. भाजप कारखानदाराचा पक्ष झाल्याचाही आरोप त्यांनी केला. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथे वसंत घोडके यांनी समता पतसंस्थेवर कोट्यवधींची जमीन कवडीमोल दराने विकल्याचा आरोप केलाय, तर वसंत घोडकेंनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलेलं आहे. शशिकांत सावंत यांना श्रमजीवी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शशिकांत सावंतांना पहिला पुरस्कार प्राप्त होण्याचा मान मिळाला. वाचन संस्कृतीला जीवन समर्पित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नवी मुंबई महापालिकेत भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलन केले. तातडीने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या 3 तासांपासून पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीत भजन आंदोलन करण्यात येते. उसाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली आहे. किमान 3200ची पहिली उचल जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्रेत्यांनी आंदोलन केलं. आठवडी बाजार पालिकेनं उठवल्यानं विक्रेत्यांनी विरोध केलाय. तातडीनं विक्रीसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी करण्यात आली. मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. जमिनीचा मोबदला कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तातडीनं जमिनीचं अधिग्रहण थांबवण्याची मागणी करण्यात आली. काशीगाव पोलिसांनी 2,23,000चा अपहार उघड केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. केसनंद वाघोली शिव रस्त्याची दुरावस्था झाली आणि यामुळं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. पिंगळी ते पळसा रस्त्याचं काम निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तातडीनं ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तर दर्जेदार रस्ता बनवण्याची मागणीही करण्यात आली. नायलॉन मांजा थांबवण्यासाठी शहर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. पोलिसांकडून नायलॉन मांजा थांबवण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते, तर वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते.
राष्ट्रवादीसोबत महायुती म्हणून मुंबईत निवडणूक लढण्यास नवाब मलिकांमुळे अडथळा निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपनं मलिकांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला. तर राष्ट्रवादी मलिकांच्या नेतृत्वात मुंबईत लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी जर मलिकांच्या नेतृत्वात लढेल तर भाजपचा विरोध असेल असं स्पष्ट करण्यात आलं. विधान परिषदेत बोलत असताना माईकचा शॉक लागत असल्याची तक्रार भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली. त्यानंतर विधान परिषद सभागृहात यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चांगलीच मिश्किल चर्चा रंगली. राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या मुद्द्यावरनं रवी राणांनी बिबटे घरात पाळण्याचा अजब सल्ला दिला होता. मात्र रवी राणांनी केलेल्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवारांनी चांगलाच समाचार घेतला. रवी राणांच्या घरी 4 ते 5 बिबटे पोषण्यासाठी ठेवले पाहिजेत अशी घणाघाती टीका जी आहे ती वडेट्टीवारांनी केली आहे. यावर आता रवी राणांनीही प्रत्युत्तर दिलंय. परवानगी मिळाली तर 10 बिबटे मी पोसू शकतो असा खोचक टोलाही रवी राणांनी वडेट्टीवारांना लगावला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांची आज मुंबईत बैठक पार पडली. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा झाली. तर 20 लाख स्क्वेअर फुटांची GCC महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकार मराठा आरक्षणाविषयी दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली. एकीकडे हैदराबाद गॅझेटियरचा GR काढतात, मात्र जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर अधिकारी अजून आदेशच आला नसल्याचं म्हणतात. त्यामुळे सरकारने गावागावात समित्या गठीत करून अभियान राबवावं अशी मागणी जी ती जरांगेंनी सरकारकडे केली. भाजपच्या सर्व्हेमध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असून एकनाथ शिंदेंना पसंती मिळत असल्याचं समोर आले. या सर्व्हेत मुंबईतील 18 वॉर्डमध्ये 70% मुस्लिम बहुल भागात भाजपचा विरोध होत असला तरी एकनाथ शिंदेच्या नावाला पसंती असल्याचं निदर्शनास आलं. सुधीर मुनगंटीवारांनी विदर्भ आणि विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करताना सरकारलाच घरचा आहेर दिला होता. त्याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. सुधीर भाऊंनी सरकारला घरचा आहेर दिलाच आहे, मात्र त्यापेक्षा सरकारला आरसा दाखवला असं म्हणायला हरकत नाही असा टोला त्यांनी लगावला. मोहोळ पंढरपूर पालखी महामार्गावर भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप शिवसेना उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला होता. हे आरोप फेटाळत भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने बजावलेलं समन्स रद्द करण्यात आलंय. कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळाला. सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावाचं पाणी बंद करू असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघाला. राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्यावर चर्चा झाली असल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं. केळी उत्पादकांसाठी पीक विम्याची मुदत 31 मेपर्यंत वाढवावी अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत केली. अतिवृष्टीमुळे केळीचं मोठं नुकसान झालंय तर सध्या बदलत्या वातावरणाचा केळीला फटका बसतो. त्यामुळे पीक विम्याची मुदत वाढवण्याची मागणी स्मिता वाघ यांनी केली. खासदार श्रीरंग बारडेंनी लोकसभेत मावळ मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पातील गंभीर मुद्द्याकडे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधलं. तळेगाव उरळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे अनेक गावांमधली घरं आणि शेतजमीन बाधित होणार असल्याचा मुद्दा खासदार बारडेंनी लोकसभेत मांडला. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात वापरलेला कॅश बॉम्ब फुसका असल्याचं म्हणत भरत गोगावलेंच्या मीडिया टीमने नवा व्हिडिओ जारी करत चित्रलेखा पाटलांचा दावा फोल ठरवला. गोंदिया जिल्ह्यातील श्रीरामपूर या पुनर्वसित गावात अद्याप सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत आणि याबाबत आंदोलन करूनही सरकार दुर्लक्ष करतंय. खासदार प्रशांत पटोळे यांनी हा प्रश्न संसदेत मांडला. श्रीरामपूर किंवा काळी माती गावात तात्काळ सोयीसुविधा पुरवाव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार पटोळे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज वाटप केलं जात आहे. पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते आणि खासदार संदीपान भुमरे आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाचं वाटप करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत, तर 22 नगरसेवक पदासाठी 112 उमेदवार नशीब आजमावत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक श्रावण हर्डीकरांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यावेळी मुख्य अभियंता, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह विविध पदांवरील बढतीच्या प्रस्तावाला हर्डीकरांनी अनुमोदन दिलं.
शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य मिळावं आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावं अशा शब्दात शिंदेंनी पवारांना शुभेच्छा दिल्या. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहिल्यानगरमधील चिंचोडी पाटील इथं 15 मेगावॅट सोलर प्रकल्पाचं लोकार्पण पार पडलं. शरद पवारांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हे लोकार्पण पार पडलं. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी उद्यापासून 3 दिवसीय भारत दौऱ्यावरती येणार आहे. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत मेस्सीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. कोलकाता इथं लिओनेल मेस्सीचा 70 फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. याचं अनावरण मेस्सीच्या हस्तेच होणार आहे.